बऱ्याच वेळा साबुदाण्याचे पापड बनवताना मिश्रण जर व्यवस्थित नसेल, पातळ असेल तर ते चिरतात, व्यवस्थित बनत नाही, शिवाय फुलत सुद्धा नाही. करायला खूपच कंटाळवाणं वाटतं. अजिबात साबुदाणे आपण न शिजवता बनवणार आहोत मस्त साबुदाण्याचे कुरकुरे. खायला खूपच छान लागतात. करायला खूप सोपे आहे. जास्त खटाटोप न करता आज आपण 1 वाटी साबुदाण्यापासून मस्त असे पांढरे शुभ्र कुरकुरे बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे झालेले आहेत. हे साबुदाण्याचे कुरकुरे बनवून तुम्ही 2 ते 3 वर्ष साठवून ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्यावेळेला तुम्ही आयत्या वेळी खाण्यासाठी किंवा उपवासाला बनवून खाण्यासाठी असे हे कुरकुरे बनवू शकता. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. आता साबुदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाडे किंवा बारीक कोणतेही घेतले तरी चालतील. आता हे 1 वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया, कारण यामध्ये असतं स्टार्च. व्यवस्थित स्टार्च काढून घ्यायचं आणि असं चोळून 3 ते 4 वेळा छान असे साबुदाणे धुवून घ्यायचे. साबुदाणे मस्त असे धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. आता साबुदाणे 1 वाटी घेतलेली आहे, तर आपल्याला इथे 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. पाणी थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता या पाण्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे उकळतं पाणी आहे ना, हे साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. साबुदाण्यामध्ये पाणी घालताना इतपत घालायचं आहे, साबुदाणे पूर्णपणे भिजले पाहिजे. साबुदाण्याच्या वर पाणी आलं पाहिजे. आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने, आणि झाकण ठेवून रात्रभर तुम्ही ठेवू शकता किंवा 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. म्हणजे साबुदाणे छान असे मऊसूद होतात आणि चांगले भिजले जातात. तर मी रात्रभर साबुदाणे गरम पाण्यात भिजत ठेवलेले होते. छान असे भिजलेले आहे. हे बघा पाणी घातलेले एकदम परफेक्ट होतं. यामध्ये जास्त झालं तरी सुद्धा काहीही हरकत नाही. पाहू शकता एकदम सॉफ्ट मऊसूद असे साबुदाणे भिजलेले आहेत. आपल्याला असेच हे साबुदाणे पाहिजे, अगदी मऊसूद झालेले पाहिजे. छान असं व्यवस्थित मिक्स करून काढून घेऊया हे. आता यानंतर आपण साबुदाण्याचे कुरकुरे बनवतोय. यासाठी आपल्याला हवे आहेत बटाटे. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे थोडे जास्त झाले तरी काही हरकत नाही. मी पाव किलो साबुदाणे घेतलेले, तर पाव किलो साबुदाण्याला मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये आपल्याला हे बटाटे छान 5 ते 6 शिट्ट्या काढून उकडवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान असे बटाटे उकडले जातात. आपल्याला एकदम चांगले मऊसूद असे उकडलेले बटाटे पाहिजे. कुकर पूर्णपणे थंड करून मी बटाटे काढून घेतलेले आहेत. हे बघा आता याची वरची साल काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. 4ही बटाट्याची सालं मी काढून घेतलेली आहे. हे बघा आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे असे बटाटे पूर्णपणे फोडून घेऊया. पाहू शकता मस्त असे शिजलेले असल्यामुळे, छान उकडलेले असल्यामुळे व्यवस्थित असे हे बटाटे फोडले जात आहेत. सगळे बटाटे चांगले व्यवस्थित फोडून घ्यायचे. यानंतर यामध्ये भिजवलेले सगळे साबुदाणे घालायचे आहेत. बटाट्यामध्ये साबुदाणे घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने सगळं दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं. आता हे मिक्स केलेलं साबुदाणे आणि बटाटा आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. आता बटाटा जर चांगला शिजला नाही ना, तर आपल्याला याची पेस्ट करायला खूप वेळ लागते. यासाठी बटाटे छान शिजवून घ्यायचे. जास्त प्रमाणात तुम्ही बनवणार असाल तर 2 ते 3 बॅचमध्ये वाटून घ्यायचं. आता अगदी थोडं पाणी घातलेलं आहे. झाकण लावून याची एकदम बारीक स्मूथ पेस्ट करून घेऊया. गरज लागेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. आता याच मी मिक्सिंग बाउलमध्ये हे बॅटर काढून घेते. तर हे कुरकुऱ्याचं मिश्रण आहे ना, हे मी 2 बॅचमध्ये वाटून घेतलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, या पद्धतीचं पाहिजे. जास्त पातळ नको किंवा जास्त घट्टही नको. आपण हे कुरकुरे कोणताही साचा किंवा मशीनचा वापर न करता बनवणार आहोत. यासाठी हे मिश्रण बनवताना सुद्धा लक्ष ठेवायचं. बॅटर तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं पाहिजे. यामध्ये अजिबात लम्स नको. साबुदाण्याचे किंवा बटाट्याचे अजिबात गुठळ्या यामध्ये राहता कामा नये.
आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. वाळवणीच्या कोणत्याही पदार्थात मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं, कारण जेव्हा ते वाळवून होतात ना तेव्हा ते थोडेसे खारट होतात, यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. यानंतर मी इथे 1 चमचा जिरं घातलं आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे मिरच्यांचा ठेचासुद्धा वाटून घालू शकता. सगळं मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता असं हे टेक्स्चर झालेलं आहे. छान असं मऊसूद असं हे टेक्स्चर झालेलं आहे. हे कुरकुऱ्याचं मिश्रण आहे ना ते जास्त पातळ झालं तर ते वाळण्यासाठी सुद्धा बरेच दिवस लागतात. यासाठी या पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं आहे. आता इथे एक ग्लास घेतला आहे. मी अशी ही पायपिंग बॅग घेतलेली आहे, ती अशी ग्लासामध्ये घालायची. आता जर तुमच्याकडे ही पायपिंग बॅग नसेल ना तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा तेलाच्या पिशवीचा वापर करू शकता. काहीच हरकत नाही, यामध्ये सुद्धा कुरकुरे छान बनतात. ग्लासामध्ये ही पायपिंग बॅग सेट केल्यानंतर जेवढं मावेल एवढं मिश्रण हे यामध्ये घालायचं आहे. पहा एकदम असं थोडंसं घट्टसर झालेलं आहे. या पद्धतीचंच पाहिजे. जास्त पातळ असेल तर कुरकुरे व्यवस्थित बनत नाही, मध्येच तुटतात आणि कुरकुरे वाळायला सुद्धा बराच वेळ लागतो. पायपिंग बॅगमध्ये हे मी कुरकुरेचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण हे बघा असं सेट करून घेतलं आहे. वरून पायपिंग बॅग बंद करायची आहे. यानंतर इथे मी प्लॅस्टिक शीट अंथरलेली आहे. तुम्ही कपड्यावर सुद्धा हे कुरकुरे बनवू शकता, पण कपड्यावर जर कुरकुरे हे बनवले ना तर वाळल्यानंतर काढायला त्रास होतो, चिकटून राहतात. यासाठीच मी इथे प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे. आता या पायपिंग बॅगचं तोंड आहे ना पुढचं ते थोडंसं कापून घ्यायचं आहे, जाडसरच कापायचं आहे आणि कुरकुरे असे बनवताना थोडेसे जाडसरच बनवायचे आहे, कारण वाळल्यानंतर ते अजून पातळ होतात, म्हणजेच त्यांची साईज आहे ना ती एकदम लहान होऊन जाते. यानंतर अशा पद्धतीने हे कुरकुरे बनवून घ्यायचे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जर एकटे घरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही असे हे झटपट कुरकुरे बनवू शकता. करायला खूप सोपी पद्धत आहे. हे बघा, पायपिंग बॅग नसेल तर दुधाच्या पिशवीमध्ये किंवा तेलाच्या पिशवीमध्ये हे बॅटर घालून तुम्ही असे हे कुरकुरे झटपट बनवू शकता. सगळे कुरकुरे याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. हे बघा, एवढ्या मिश्रणामध्ये आपले हे 1 वाटी साबुदाणा आणि 4 बटाट्यामध्ये एवढे हे कुरकुरे बनवून तयार झालेले आहे. 1 दिवस रात्रभर फॅनखाली ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचं आहे. 2 दिवस उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले होते. हे बघा, मस्त असे कुरकुरे छान वाळवून झालेले आहेत. पाहू शकता आपण कुरकुरे जेव्हा बनवले ना त्याची साईज केवढी होती आणि वाळवून घेतल्यानंतर थोडेसे श्रिंक होतात, म्हणजे याची साईज थोडीशी कमी होते, एकदम पातळ होतात. यासाठी कुरकुरे बनवताना थोडेसे जाडसरच बॅटर घालायचं आहे. पायपिंग बॅगचं तोंड थोडंसं मोठं कापायचं, म्हणजे घालताना ते जाडसर होतात. छान असे बनवून घेतलेले कुरकुरे आता तळवून घेऊया. तर तळण्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरे छान तळून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने मस्त असे दुप्पट ते तिप्पट हे कुरकुरे फुलतात. खायला याची चव खूपच छान लागते, चवीला एकदम भारी लागतात. उपवासाला तुम्हाला आयत्या वेळेला असे हे कुरकुरे बनवून तुम्ही खाऊ शकता. पहा, हे पण मस्त तळलेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र हे कुरकुरे आपले बनवून तयार होतात. जास्त काही सामानसुद्धा लागलेलं नाही. बटाटा आणि साबुदाण्यापासून आपण हे कुरकुरे बनवलेले आहे. बनवताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, वाळवणीचे पदार्थ कोणतेही तुम्ही बनवले ना तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं, कारण वाळवल्यानंतर सुकल्यानंतर ते थोडेसे खारट बनण्याची शक्यता असते. यासाठी मिठाचं प्रमाण कमी आणि बॅटरचं टेक्स्चर व्यवस्थित असलं ना तर तुमचे सुद्धा कुरकुरे असे कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र बनतील. तर हे बघा, मला जेवढे हवे होते तेवढे कुरकुरे मी तळून घेतलेले आहेत. दिसतायत किती मस्त, अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. मुलांना बाहेरून चिप्स आणून देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असे आहे आयते कुरकुरेसुद्धा हे तळून देऊ शकता. खायला याची चव खूपच मस्त आहे, चवीला छान लागतात. उपवासाला आयत्या वेळी बनवून खाऊ शकतात. पाहू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. मंडळी, तुम्ही कधी बनवले नसणार तर या पद्धतीने एकदा बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वाळवणीच्या पदार्थापैकी अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.